विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर याची विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 80 जागांची पदभरती आलेली आहेत. या अनुषंगाने त्याचा अभ्यासक्रम, फॉर्म कसा भरावा, पात्रता, महत्त्वाच्या तारखा या सर्व काही आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित बघायचा आहे. तसेच आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील अवश्य सबस्क्राईब करा, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्याकरता घेऊन येत असतो. तसेच लक्षात घ्या, जीएमसी परीक्षेची तयारी करू इच्छित असाल तर आपल्याकडे 18,000 प्रश्न आहेत, 300+ ऑनलाईन टेस्ट आहेत. प्राइस आहे फक्त 499. तुमचा जो अभ्यासक्रम आहे त्यावर आधारित हे संपूर्ण मटेरियल आहे. याकरता तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, किंवा अधिकच्या माहितीसाठी तुम्ही व्हॉट्सअप देखील करू शकता. त्याचा देखील क्रमांक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता, जाहिरात 12/8/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. यामध्ये रुग्णालयातील, महाविद्यालय व रुग्णालयातील गट ड वर्ग 4 संवर्गातील समकक्ष रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या ठिकाणी पद कोणकोणती आहेत तर सगळ्यात जास्त कक्ष सेवक याचे 36 जागा या ठिकाणी आहेत. त्यानंतर बाह्य रुग्ण विभाग सेवक 5 जागा आहेत, शिपाईच्या 10 जागा, माळी 1 जागा, स्वयंपाकी 4 जागा, किरण सेवक 1 जागा, प्रयोगशाळा परिचर 1 जागा, रक्तपेढी परिचर 1, अपघात विभाग सेवक 4, सहाय्य स्वयंपाकी त्याच्या आहेत 4 जागा. त्यानंतर पहारेकरीच्या 5, त्यानंतर न्हावीच्या 4 आणि धोबीच्या 3 जागा अशा पद्धतीने आहे. फॉर्म भरायचं असेल तर त्यांची वेबसाईट काय या ठिकाणी www.vdgmclatur.org यावर जाऊन तुम्ही फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आरक्षणाबाबत दिलंय. मी तुम्हाला डायरेक्ट खाली आरक्षणाचा जो चार्ट आहे तो दाखवतो, पद किती आणि त्या पद्धतीने. तुम्हाला जर ही ऍडव्हर्टाइजमेंट बघायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे ज्ञानवंदन एज्युकेटर टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करा. त्या ठिकाणी मी ही ऍडव्हर्टाइजमेंट शेअर करतो. पात्रता काय, भारतीय नागरिकत्व असलं पाहिजे. वयोमर्यादा गणनेचा दिनांक 20/8/2026 पर्यंत. खुल्या प्रवर्गासाठी कमीत कमी 18 आणि मॅक्झिमम 38, मागासवर्गीयांसाठी 43. त्यानंतर बाकी हे तुम्ही बघून घ्या. यानंतर परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता, एकूण तुम्हाला 4 आहेत. मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी, प्रत्येकी 25 प्रश्न आणि 50 गुणांसाठी 100 प्रश्न असतील, 200 गुणांसाठी, आणि वेळ आहे 2 तास. त्यानंतर अभ्यासक्रम देखील या ठिकाणी दिला आहे, बघून घ्या. मराठी भाषेचा, त्यानंतर इंग्रजी भाषा, सामान्य. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. आपलं जे मटेरियल आहे त्यामध्ये हे सर्व कंटेंट आपण कव्हर केलेलं आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही बघू शकता. परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने आहे तर लक्षात घ्या, ही जी परीक्षा आहे ती ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. प्रत्येक प्रश्न 4 ऑप्शन आणि प्रत्येकी एका प्रश्नाला 2 गुण अशा पद्धतीने असेल. आणि याचा जो लेवल आहे ती लेवल आहे की शालांत परीक्षा म्हणजे SSC ची तुमची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लेवल असणार आहे. आणि या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय की समकक्ष पदासाठी SSC कमीत कमी अर्थ असल्याने सदर परीक्षेचा दर्जा देखील SSC चाच ठेवण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी कागदपत्र कोणकोणते पाहिजे या ठिकाणी दिलं आहे, बघून घ्या. SSCचा पुरावा लागेल, वयाचा पुरावा, त्याकरिता तुम्ही आधार कार्ड वापरू शकता किंवा 10वीचं सर्टिफिकेटही चालून जातं. शैक्षणिक अर्हता सर्टिफिकेट लागेल, म्हणजे जे रेग्युलर आपण फॉर्म भरतो ते सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी लागेल. कॅटेगरीचा असाल तर नॉन क्रिमिनल वगैरे त्या गोष्टी लागणार आहेत. त्यानंतर परीक्षा फी किती आहे तर गट ड वर्ग 4 समकक्ष खुला प्रवर्गासाठी 1,000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये इतकी फी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. सर्व गोष्टी ऑनलाईन पद्धतीनेच असणार आहे. अर्ज सादर करण्याचा कालावधी 20 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर पर्यंत आणि फी देखील ऑनलाईन पद्धतीनेच या ठिकाणी भरायची आहे. प्रवेश प्रमाणपत्र 10 दिवस अगोदर, परीक्षेच्या 10 दिवस अगोदर तुमचं हॉल तिकीट येऊन जाईल. आणि या बाकीच्या गोष्टी त्यांनी दिल्या आहेत. आता जो तुमची एक्झाम असणार आहे ती कशी असणार आहे तर ग्रुप वाईज एक्झाम होईल. ग्रुप वाईज म्हणजे काय की जो 100 प्रश्न आहेत त्याला 4 पार्टमध्ये डिवाइड केले. ग्रुप ए ज्यामध्ये 25 प्रश्न येतील
30 मिनिटे वेळ असेल. तो ग्रुप कंप्लीट केल्यानंतर तुम्ही ग्रुप बी वर जाल, तो ग्रुप बी केल्यानंतर ग्रुप सी वर जाल आणि ग्रुप सी केल्यानंतर ग्रुप डी वर जाल. अशा पद्धतीने होईल. जर जास्त फॉर्म आले, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये जर एक्झाम कंडक्ट करावी लागली तर नॉर्मलायझेशन देखील या ठिकाणी होईल. त्याचा फॉर्म्युला दिलाय. आता प्रत्येक जे कक्ष सेवक किंवा जे एकूण जागा आहेत त्याचं आरक्षण चार्ट या ठिकाणी दिलाय. तुम्ही काय करा, ही ॲडव्हर्टाइजमेंट मी टेलिग्राम चॅनलवर शेअर करतो, त्यावरून तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट डाउनलोड करा. आपण ज्या पदाकरता फॉर्म भरायचा असेल त्या पदाकरता किती जागा राखीव आहे त्या गोष्टी तुम्ही बघून घेऊ शकता. तसेच जर दर्जेदार तयारी करायची आणि जर पोस्ट काढायची असेल तर आपलं जे GMC परीक्षेचं मटेरियल आहे ते तुम्ही नक्की परचेस करा. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो किंवा तुम्ही 9356256034 यावर व्हॉट्सअप करू शकता. आपलं दुसरं एक चॅनल आहे डेली करंट अफेअर, त्यावर आपण डेली करंट अफेअर शॉर्ट्स टाकत असतो. ते जर तुम्हाला बघायचे असेल तर त्या चॅनलला देखील तुम्ही अवश्य सबस्क्राईब करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.